आम्ही ज्यावेळेला बैसरण घाटीमध्ये गेलो त्यावेळेला सुरुवातीलाच आम्ही अजून तिथं जातच होतो त्यावेळेलाच आम्ही बघितलं की लोकांची धावपळ सुरू झाली होती. तर सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की ते काहीतरी मजाक मस्ती त्यांची चालू आहे म्हणून ते करत असतील आणि आम्ही फक्त आजूबाजूचा नजारा बघण्यामध्येच होतो. पण मग अचानक गोळीचा आवाज आला. गोळीचा आवाज आल्यानंतर मग थोडी भीती वाटली की नेमकं काय झालं असेल. पण मग तिथल्याच एका माणसाने सांगितलं की एखाद वेळेला म्हणे एखादा जंगली प्राणी वगैरे वाघ वगैरे दिसला तरी पण गोळी मारली जाते असं म्हणून फक्त बघितलं. कारण एक प्रत्यक्ष गोळीचा आवाज आलेला होता, आजपर्यंत कधी ऐकलेलाही नव्हता तो. आणि नंतर थोड्याच वेळात मग हालचाली दिसल्या, एका महिलेचा किंचाळण्याचा आवाज आला. त्यावेळेला मग व्यवस्थित बघितल्यावर कळलं की तिथं अतिरेकी होते आणि त्यांनी त्या बाईला पकडून ठेवलेलं होतं आणि तिच्यासमोर तिच्या नवऱ्याला त्यांनी गोळी मारलेली होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी जो अंधाधुंद गोळीबार सुरू केला त्याच्यामध्ये तर सगळेजण घाबरलो. म्हणजे आम्हीसुद्धा घाबरलेलंच होतो. आम्ही लपून बसलो होतो तिथं. आम्हाला त्या CRPFने सांगितलं होतं की तुम्ही तिथं लपून राहा म्हणे, तुम्ही इथं आतंकवादी आलेले आहेत म्हणून. आणि त्या कंडिशनमध्येच मग आम्ही तिथं लपून राहिलो आणि तिथं बसूनच आम्ही सगळं बघत होतो. पण हातापायाला गोळे आलेले होते, भीतीदायक वातावरण होतं, खूप घाबरलेले होते सगळेजणं. आणि विशेष करून ज्या मुली होत्या, ज्या तरुण मुली होत्या त्यासुद्धा रडत किंचाळत होत्या. आणि ज्यांच्यावरती हा प्रसंग आला त्यांची मात्र स्थिती अशी होती की काहीच करू शकत नव्हतं, तेही काहीच करू शकत नव्हत्या. समोर ती महिला तिच्या नवऱ्याला मरून पडलेले बघत होती. एका मुलीच्या बाबतीत तर असं झालं की तिच्या वडिलांच्या समोर उभी राहिली. ती म्हटली की मी काहीच होऊ देणार नाही, मी माझ्या वडिलांच्या समोर उभी. कारण तिच्या लक्षात आलं होतं की हे फक्त पुरुषांना मारतायत म्हणून. तर त्या अतिरेक्याने तिच्या पोटाच्या जवळ बंदूक ठेवून तिच्या वडिलांना ती गोळी मारली होती. आणि त्यावेळेला तिचा जो आक्रोश होता, कारण एकाच वेळेला एका बाजूला तिचे वडील आणि दुसऱ्या बाजूला तिचे काका असे दोघंजणं मरून पडलेले होते. खूप वाईट परिस्थिती होती आणि खरोखर त्यांच्यासाठी खूप वाईट वाटतंय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्याकडनं. जगावाला पोहोचल्याचा आनंद तर अतोनात आहे. असं वाटतं की खरंच माझ्या आईवडिलांनी काहीतरी खूप कमाई केली, माझ्या नवऱ्याने काहीतरी खूप चांगलं कार्य किंवा चांगलं कृत्य त्यांच्या हातून काहीतरी घडलेले असतील आणि त्यांचे जे काही त्यांनी देवधर्म काही केलेला असेल त्याचं फळ म्हणून आज मी या जळगावमध्ये परत आली आहे, जिवंत आली आहे, व्यवस्थित आहे. मला काहीही कुठं खर्चटलेलं सुद्धा नाही आहे. हे खरंच त्यांची पुण्य आहे आणि माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहे असं मी म्हणेल. आनंद खूप आहे, पण जे गेलेले आहेत त्यांच्यासाठी दुःखसुद्धा खूप वाटतं. काय सांगणार, ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी तुम्ही त्याच बैसरण घाटीमध्ये होतात, नेमकं तुम्ही काय बघितलं, तुम्हाला कसे आवाज येत होते, काय भीती वाटली तुम्ही, काय तुम्ही त्या दिवशी आले? आम्ही ॲक्च्युली चंदनवाडी बेताब व्हॅली करून पहलगामचं जे मिनी काश्मीर, मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं अशा ठिकाणी बैसरण व्हॅलीमध्ये गेलो. पण तिथे जाताबरोबरच एक 10-15 मिनटामध्येच आम्हाला असं वेगळी ॲक्टिव्हिटी जाणवली की काहीतरी वेगळं होतं आहे तिथे, ते लक्षात येत होतं. पण आरडाओरड चालू होतं तर आम्हाला असं जास्त वाटलं की कोणी रील करतं आहे, आनंद व्यक्त करतं आहे, ह्यामुळे पण देखील आवाज होत असतील असं आम्हाला त्यावेळेला वाटलं. पण तिथले CRPF जवान आले, मग त्यांनी सांगितलं आम्हाला की असं असं तिथं चालू आहे, तर तुम्ही तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचा, तुमच्या मित्रमैत्रिणींचा जीव वाचवा. तुम्हाला जिथं जागा मिळेल, जिथं तुम्हाला लपण्यासारखं काही असेल तिथे तुम्ही लपा आणि आपला जीव वाचवा. भीती तर वाटली होती, भयानक भीती होती मनामध्ये. कारण आजपर्यंत फक्त ऐकलेलं, बघितलेलं होतं. आज आम्ही स्वतः अनुभवत होतो. तो प्रसंग खूप मनाला हेलावणारा तर होताच, पण आतून थरकाप जो झालेला आहे तो आज आम्ही घरी जरी आलेलो असलो, जरी आम्ही सुरक्षित असलो तरी अजून तो मनातला किंवा जो शरीरामध्ये हातपायांमध्ये जे गोळे आलेले आहेत ते गोळे अजून कमी झालेले नाही, ती भीती अजूनही गेलेली नाही आहे. आज आम्ही सुरक्षित जरी पोचलेलो असलो तरी ज्या लोकांवर हा प्रसंग ओढवलेला आहे, खरंच ते लोक म्हणजे व्यक्त नाही होऊ शकत आहे मी की त्यांच्यावर काय बीतलं असेल आणि काय त्यांना वाटत असेल. खरंच. रेणुका भोगे.